न्यूज SRB। मैं रामकुमार बिंद। आज जो कि घाट के ऊपर मुंबई में जो 9 तारीख का जम्मू कश्मीर हमला हुआ था, तो यहाँ पे बजरंग दल और कभी काफ़ी यहाँ पे लोग इकट्ठा हुए हैं प्रदर्शन करने के लिए। भारत माता की वंदे वंदे, जय श्री राम, जय जय श्री राम। उन्हें पकड़ेंगे, उन्हें जेल में डालेंगे, फिर उनको जेल में रखकर वहीं पे खाना खिलाएंगे। क्यों? पैसा नाही मित्रांनो, अग्निवीर योजना आहे। अग्निवीर योजनेमध्ये प्रत्येकाने प्रशिक्षण घेतलं पाहिजे। आता माझं तर 40च्या पुढे गेलेले वय, परंतु जे कोणी 18, 16, 18, 20चे आहेत, माझी त्यांना सर्वांना विनंती आहे की कृपया अग्निवीर योजनेमध्ये जावा। 4 वर्षाचा आहे, त्याच्यात कदाचित पुढे जाऊन अजून बदल होतील। माणूस आहे, या भारत देशाचा माणूस आहे। आणि ज्या वेळेला ही घटनेची न्यूज आपण टीव्हीवर पाहिली, मोबाईलवर पाहिली, त्यावेळेला माझ्या हृदयामध्ये अक्षरशः इतकं वाईट वाटलं। आणि जेव्हा लहान मूल जे अक्षरशः 2-3 वर्षाचं असेल, 10 वर्षाचं असेल, त्यांची चित्र पाहिली, फोटो पाहिले, त्यावेळेला वाटलं की काय करावं याचं। हे पाकिस्तानी अजूनही सुधरत नाही। 75 वर्ष झाले, अजून शांत बसत नाहीये। विचार करा, जो आपला शत्रू आहे, आपला घरभाऊ असल्यासारखा आहे, एके वेळी आपलेच होते, परंतु त्याला कशाला इतकी मस्ती पाहिजे, परंतु अजूनही शांत होत नाहीयेत। मग याचा इलाज काय केला पाहिजे? परमनंट सोल्युशन काढलं पाहिजे ना मित्रांनो। कसं काढणार परमनंट सोल्युशन? ईट का जवाब पत्थर से देना ही पडेगा। जोपर्यंत आपण आपल्या शत्रूला ओळखत नाही, तोपर्यंत आपण शत्रूला सरळ करू शकत नाही। आणि शत्रूला ओळखण्यासाठी जे परकीय आहेत त्यांना तर ओळखता येईल, परंतु आपल्या भूमीवर राहून जे त्यांना मदत करतात, विचार करा, सगळ्यात जास्त मोठा धोका कोणापासून आहे? तर त्यांच्यापासून आहे। आपले नालायक, पण त्यांना ओळखणार कसं? त्याच्यासाठी आपले डोळे आणि आपले कान उघडे पाहिजेत आणि त्यांना ओळखणं गरजेचं आहे, त्याच्या हालचाली कशा आहेत। म्हणून आपण फक्त आपलं नोकरी आणि आपलं घर न पाहता आपण आपलं येता जाता कुठे काय गतिविधी चाललेली आहेत तिकडे लक्ष ठेवायचं। मित्रांनो, जर आपण आपल्या शत्रूला ओळखलं नाही तर विचार करा, एक काळात अखंड भारताच्या सीमा किती मोठ्या होत्या। आधी इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, बर्मा, भूतान, इतका मोठा, खाली श्रीलंका, इतका मोठा, प्रचंड मोठा अखंड भारत होता। परंतु यांच्या आशा म्हणजे याला काय म्हणायचं, त्याला राजकारण तर ठीक आहे, राजकारण गेलं चुलीत। आपल्याला राजकारण नाही करायचं, आपल्याला राष्ट्रकारण करायचंय। काय करायचंय? कोणताही पक्ष असो, आपल्याला काही घेणं देणं नाही। जो पक्ष राष्ट्रासाठी काम करेल आपण त्यांना सपोर्ट करायचा। कोणाला सपोर्ट करायचा? राष्ट्रासाठी। आपल्याला कोणताच पक्ष महत्वाचा नाही, जो राष्ट्रासाठी लढेल, जो राष्ट्रासाठी आपल्या शत्रूला, पाकिस्तान असो नाही तर चायना असो, त्यांना दोघांनाही वटणीवर आणणारा पाहिजे आणि त्यांना सरळ, त्यांना समजेल अशा भाषेत। कोणत्या? फक्त आपण डोजियर देऊन उपयोग नाही, त्यांना ठेचून काढायचं। आणि जे इथले त्यांना मदत करतात त्यांना पण देशद्रोही कारवायांखाली जे काही मसुदे असतील, जे काही कायदे असतील, ते लावायचे त्याच्यावर, आणि त्याच्याशिवाय ते वळणीवर येणार नाही। एकदा जर अशा 4, 6, 10, 12, 50 घटना झाल्या की बाबा जे त्यांना मदत करतात, सगळ्यात मोठा धोका हा त्यांना मदत, देशद्रोह्यांना आणि अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांपासून आहे आपल्या देशाला। जेव्हा अशा घटना होतील की बाबा जे हे मदत करत होते आणि त्यांना फाशीची शिक्षा बसेल, त्यांना तुरुंगात चढत बसतील, तेव्हा हे वटणीवर येतील, नाहीतर त्याच्याशिवाय येणार नाही। नाहीतर अतिरेकी तिकडनं येणारे 2-3 तुम्ही पाहिलं असेल, थोड्या वेळापूर्वीच आपल्या भारत मातेच्या सैनिकांनी दोन अतिरेकी ज्यांनी हल्ला करून आणला रायसीवर, आणि आपल्या श्रद्धालू, जे हिंदू श्रद्धालू होते, भाविक होते, ते जम्मूला, कटराला वगैरे चालले होते, तर त्यांच्यावर हल्ला केला, त्या बसवर हल्ला केला। त्या दोघांना यमसदनी पाठवलंय। कुठे पाठवलंय? यमसदनी पाठवलेलं आहे। आणि त्यांना आपण व्हिडिओ पण पाहू शकता, त्याला एकाला तर गोळ्या घातल्यानंतर त्याच्या पायाला रस्सीने बांधून आणि फरफटत नेलंय। हा इशारा कोणाला आहे? पाकिस्तानला आहे, चायनाला आहे, की तुम्ही आमच्या बरोबर असं कराल तर तुमचे जे कोणी हस्तक असतील त्यांना ही गत होईल। आणि नुसतं इथंच थांबायचं नाही मित्रांनो, अग्निवीर योजना आहे। अग्निवीर योजनेमध्ये प्रत्येकाने प्रशिक्षण घेतलं पाहिजे। आता माझं तर 40च्या पुढे गेलेलं वय, परंतु जे कोणी 18, 16, 18, 20चे आहेत,
माझी त्यांना सर्वांना विनंती आहे की कृपया अग्निवीर योजनेमध्ये जावा. 4 वर्षाचा आहे, त्याच्यात कदाचित पुढे जाऊन अजून बदल होतील, पण किमान 4 वर्षाचं जर ट्रेनिंग मिळालं ना आपल्याला, तर लढायचं कसं, आपल्या शत्रूला ओळखायचं कसं आणि त्याच्या विरुद्ध लढायचं कसं याचं आपल्याला प्रशिक्षण मिळेल. आणि जो प्रशिक्षित असेल तोच लढू शकेल. तुमच्या माझ्यासारखा जो प्रशिक्षित नाही तो लढू शकणार नाही. पोलिसांना विचारा, त्यांना प्रशिक्षण मिळतं म्हणून ते लढू शकतात. आपल्याला तर धोका इतका मोठा आहे की का तर बाहेरनं पण आहेत काय आणि इथं पण आपल्या आजूबाजूला काही कितीतरी जण आहेत जे बांगलादेश मधून आलेले असतील, रोहिंग्या असतील, त्यांना कोणत्याही कारणाने कुणीही बसवलेलं असो तर त्यांना ओळखून आपल्या माझी या सर्वांच्या आज आपण इथे जमलेलो आहोत या निमित्ताने आपल्या सरकारला विनंती आहे की या सर्व बांगलादेशी, रोहिंग्या जे आणि इतर कोण घुसखोर असतील त्या सगळ्यांची ओळख पटवून त्यांना हकलून काढा. का तर ही काळाची गरज आहे. जोपर्यंत त्यांना हकललं जाणार नाही तोपर्यंत आपल्याकडे शांतता प्रस्थापित होणार नाही. जिस प्रकार ये टेररिस्ट लोगों ने हमारे भारत माँ के बच्चों पर, भारत माँ के बुजुर्गों पर जिस प्रकार हमला किया है, उन्होंने ये भी नहीं देखा कि वो मासूम बच्चे हैं कि वो बुजुर्ग हैं. तो इससे एक बात बहुत स्पष्ट होती है कि ये आतंकवादियों का कोई धर्म, कोई ईमान नहीं है. और अब हम उन्हें पकड़ेंगे, उन्हें जेल में डालेंगे, फिर उनको जेल में रखकर वहीं पे खाना खिलाएंगे. क्यों? मेरा आप सबसे और आप सबको एक ही क्लियर मैसेज है कि हमें भी आतंकवादियों को उनकी भाषा में जवाब देना आना चाहिए. जब तक हम उनको उनकी भाषा में जवाब देना नहीं सीखेंगे, मुझे नहीं लगता ये चीज कभी भी रुकेगी. उन्हें सबक सिखाना बहुत जरूरी है. हमारे हिंदुओं का, एक एक हिंदुओं की जान कितनी कीमती है ये हमें उन्हें बताना बहुत जरूरी है. तो मैं आप सभी से आगे आज एक चीज रिक्वेस्ट करने आया हूँ, सभी को एक चीज कहने आया हूँ कि क्यों ना आज से हम एक संकल्प करें कि आज से एक भी टेररिस्ट, एक भी आतंकवादी हमारे एक भी हिंदू की जान नहीं लेगा. मुझे आप सबका आज से साथ चाहिए और यही चीज मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की वंदे वंदे. जय श्री राम, जय जय श्री राम. ये जो नारे है ना, ये नारे सुनकर ये जिहादियों का पिछवाड़ा लाल हो जाता है. हाँ बिल्कुल. और ये जो भाईचारा सिखाते हैं हम लोगों को, आज तक कभी हज यात्रियों पे हमला नहीं हुआ, हमेशा तीर्थ यात्रियों पे ही हमला क्यों होता है? क्यों होता है हमला? कभी सोचा आप लोगों ने? ये भाईचारे की चाशनी हमको खिलाते हो और एक भी बॉलीवुड का भांड, एक भी जिनको रफा दिख रहा था, एक भी इस घटना पर बोला नहीं, एक सादा ट्वीट नहीं किया. और ये बॉलीवुड भांडों की हम लोग, इनका कमाई का जरिया ये हिंदू समाज है. इस हिंदू समाज का तुम खाते हो और इसी हिंदू समाज के आज तुम सीने पर निकले हो हमें मिटाने के लिए. तो सुन लो कायरो, हम तुम्हारे जैसे पीठ पीछे से, ये बेचारे हमारी माताएं थी, बहनें थी, बच्चे थे, वो क्या करने जा रहे थे? अपने तीर्थ क्षेत्र पर जा रहे थे माँ वैष्णो देवी का दर्शन करने. उन पर तुमने गोलियां चलाई. सालो कायरो, तुमको शर्म आनी चाहिए. अगर तुम्हारे अंदर हिम्मत हो तो सामने की लड़ाई लड़ो. ये आतंकवाद का जो नाटक है ये बंद करो. और वो भी किस दिन तुमने चलाई? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बनाने ना बने इसके लिए कितने तुमने क्या क्या जतन नहीं किए. यहाँ तक कि और जिहाद कर दिया. एक धर्म विशेष ने पूरा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी नहीं बनने चाहिए. क्यों नहीं बनने चाहिए? माथे पर त्रिपुंड लगाते इसलिए नहीं बनने चाहिए. हिंदू धर्म की बात करते इसलिए नहीं बनने चाहिए. अभिमान के साथ बोलते मैं हिंदू इसलिए नहीं बनने चाहिए. इतनी तुमको जलन है और उसके लिए तुम लोग इस तरह का कायराना हमला करते हो और खुद को शेर समझते हो. अरे मैं तुम्हें नामर्द बोलता हूँ, नामर्द. अगर मर्द की औलाद हो तो हिंदुओं से लड़के देखो. ये पीठ पीछे के वार करने वाले काम बंद करो. नहीं तो हिंदू समाज जिस दिन रास्ते पर उतरा, हिंदू समाज के अंदर बहुत सहिष्णुता है, बहुत करुणा वाला समाज है, बहुत दया वाला समाज है. हमारा समाज ऐसा समाज
नहीं है, हम बहुत बार, लेकिन कृष्ण ने भी जरासंध को 100 बार, शिशुपाल को 100 बार माफ किया था, 100 बार गाली देने पर माफ किया था।